जय श्रीराम. सर्व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार. माझं नाव संदीप दिनकर बानखिले. भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उत्तरचा सचिव म्हणून मी काम पाहत आहे. आता सध्या मंचर येथे नगरपंचायतचं इलेक्शन चालू आहे आणि त्या दृष्टीने आज ही आपण पत्रकार परिषद घेत आहे. तर पत्रकार परिषदेचा मुख्य आजचा मुद्दा म्हणजे जे आज महायुती व आरोप प्रत्यारोप होतात किंवा उमेदवारांचा जो प्रचार चालू आहे हा मुख्य मुद्दा आहे. ह्या अनुषंगाने आता ज्या घटना झाल्यात त्या दृष्टीने मी तुम्हाला सांगत आहे की सर्वप्रथम महायुती करण्यासंदर्भात आम्हाला सर्वप्रथम आबा सोनवणे हे प्रभारी म्हणून आले होते. ते मंचरला आले. मंचरला आल्यानंतर त्यांनी इथं एक दौरा केला मंचर शहरामध्ये. सर्व उमेदवार असतील, इच्छुक उमेदवार असतील किंवा सर्व नेते असतील यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी तसा रिपोर्ट आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद यांना पाठवला. त्यानंतर काही दिवसामध्ये आपले भोसरीचे दमदार आमदार माननीय महेशदादा लांडगे यांची भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उत्तर निवडणूक प्रमुख म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर मंचर शहराला नगरपंचायतसाठी विजयराव फुगे हे प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली. ते आल्यानंतर पुन्हा आमची बैठक झाली. ज्या दोन्ही बैठका झाल्या आबा सोनवणे असत किंवा विजयराव फुगे असत त्या याच्यामध्ये आम्हाला आमची एक 5 जणांची कोर कमिटी होती. कोर कमिटीमध्ये बोलावलं आणि तिथं आम्हाला विचारलं कसं करायला लागत, महायुतीत लढायचं का सेपरेट लढायचं. तर प्रत्येकाने आपापली मतं मांडली. तर त्यानंतर मग त्यांनी तो रिपोर्ट टोटल रिपोर्ट महेशदादांना सांगितलं. महेशदादांनी परत पुन्हा एकदा आमची पुणे येथे मिटिंग घेतली आणि मिटिंग घेतल्यानंतर तर तिथं असं सांगितलं की आपल्याला स्वबळावर जर लढायचं असेल तर आपली पूर्ण तयारी करा आणि स्वबळावर जर लढता येत नसेल तर महायुती करायचं असेल तर कसं असेल ते रिपोर्ट करा. तुम्ही तुमची तयारी पूर्ण करा. त्याच्यानंतर आम्ही मंचर शहरामध्ये सर्वे घेऊ, आमची लोक पाठवू, प्रभारी पाठवू आणि त्यानंतर जो निर्णय होईल तो आम्ही वरिष्ठ पातळीवर घेऊ. तर त्यानंतर महेशदादांनी आणि आपले दोन्ही प्रभारी जे होते कोर कमिटी होती ती सर्व मंचर शहरामध्ये आली. त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी त्यांना इच्छुक उमेदवार काही ठिकाणी सापडले नाही. त्याच्यानंतर त्यांनी परत काही आपल्या ज्या मातृ संघटना आहेत त्यांच्या मार्फतही भरपूर ठिकाणी माहिती घेतली. मंचर शहरामध्ये बरीचशी म्हणजे एक यंत्रणा लावली होती त्यांनी की कसं करता येईल, काय करता येईल आणि एक सर्वे घेतला मंचर शहरामध्ये काय होणार काय नाही. आणि त्याच्यानंतर महेशदादा यांनी महायुतीची घोषणा केली. म्हणजे टोटल जी परिस्थिती होती त्याचा आढावा घेऊन महायुतीची घोषणा केली. आणि इथं त्यांनी आपले हे असतील म्हणजे माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील असतील, माजी खासदार आपले शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, ह्या सर्व त्यांनी वरिष्ठ लेवलवर चर्चा केली आणि त्यांनी महायुतीचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असत, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असत, यांनी सर्वांनी एकत्र येऊन महेशदादा यांच्या नेतृत्वाखाली असत, प्रदीपदादा कंद असत, आपले माननीय मुरली अण्णा मोळ असतील, आपले शिवाजीदादा आढळराव असतील, माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली महायुती करायचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया चालू झाली.